साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। पंढरपुरात जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस वाहतूकदारांना सोबत घेऊन ट्रॅक्टर आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन ऊस वाहतूक दरवाढीसह ऊस वाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी होतं। हे आंदोलन जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। यावेळी खुपसे पाटील म्हणाले की महाविकास आघाडी सरकारला आमच्या व्यथा सांगण्यासाठी विठ्ठलाचे दर्शन घेऊन विठ्ठलाला महाविकास आघाडीला वाहतूकदारांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची सद्बुद्धी द्यावी असे साकडे घालण्यात आले आहे। यातून देखील जर मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील ट्रॅक्टर मोर्चा शरद पवार यांच्या बारामतीकडे नेला जाणार असल्याचा इशारा यावेळी खुपसे पाटील यांनी दिला। या माध्यमातून पंढरपूर येथे ऊस वाहतूकदारांचं ट्रॅक्टर आंदोलन होत आहे। मग अनेक कारखानदार मोठी झाली पण ट्रॅक्टरवाली मेली। ट्रॅक्टरवाल्याला 5 लाख रुपयेच गेल्या 10 वर्षापासून ॲडव्हान्स आहे। डिझेलचा दर गेल्या 5 वर्षात 65 रुपये होता, 100 रुपयाला झाला, तरीही वाहतूक तेवढीच आहे। म्हणजे एका बाजूनी शेतकऱ्याचा बांधापासून ऊस कारखान्यापर्यंत पोचवण्याची जबाबदारी कुणाची असेल तर ऊस वाहतूकदाराची आहे। मग ट्रॅक्टर असेल ट्रक असेल ह्या माध्यमातून ऊस वाहतूक केली जाते, परंतु शेतकऱ्याचीच पोरं ऊस वाहतूक करणारे आहेत। म्हणून शेतकऱ्यावर ज्या पद्धतीनं अन्याय केला जातो त्याच पद्धतीनं कारखानदारांचा ऊस वाहतूकदारावर अन्याय आहे। 64 रुपयाचं डिझेल 100 रुपये झालं, एवढा फरक असूनही फरक मिळत नाही। 5,000 ड्रायव्हरची पगार 18,000वर गेली, 9 लाखाचा ट्रॅक्टर जवळजवळ 15 लाख रुपयावर गेला। असे प्रश्न घेऊन जनशक्ती शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही आज तहसील कचेरीवर महाराष्ट्रातून आलेलो शेकडो ट्रॅक्टर मालक घेऊन आम्ही तहसील कचेरीवर धडकतोय। आज जर तहसील कचेरीवर समाधानपूर्वक निर्णय नाही झाला तर तिथून पुढची आंदोलनाची दिशा आपल्याला आंदोलनाच्या माध्यमातून मिळेल। पण एका बाजूनी शेतकऱ्याची आत्महत्या होती, नोकरदाराची आत्महत्या होती, पण वाहन मालकांनाही काही मजुरांनी टोळीने फसवल्या म्हणून अनेक आत्महत्या झाल्या। मग एका बाजूने टोळीनं फसवलं तर टोळी कुठली केली म्हणून ॲडव्हान्स देताना कारखानदार अगोदर बघतो, मुकदम बघतो आणि नंतर पैसे देतो। पण ज्यावेळेस टोळी पळून जाती मजुराची त्यावेळेस ते फक्त ट्रॅक्टर मालकालाच गृहीत धरतात। ट्रॅक्टर मालकाला कोंडलं जातं, मारलं जातं, त्याचे ट्रॅक्टर अनलिगलपणे आतमध्ये कारखान्यात टाकून दिले जातात, विकले जातात। म्हणून आम्ही ट्रॅक्टर मालकाच्या विविध मागण्या घेऊन ट्रक मालकाच्या विविध मागण्या घेऊन महाराष्ट्रात पहिल्यांदा जनशक्ती शेतकरी संघटनेनं ऊस वाहतूकदारांची संघटना बांधलेली आहे आणि शेकडो ट्रॅक्टर घेऊन आम्ही आज तहसील कचेरीवर धडकणार आहे। साधारण 1,000 ते 1,500 ट्रॅक्टर आज पंढरपूरच्या तहसील कचेरीवर येणार आहेत। ह्याचा उद्देश असा आहे, महाविकास आघाडीचं सरकार आहे, महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात एका बाजूनी शेतकऱ्याची लाईट तोडली जाते, कर्जाबाबतीत त्रास दिला जातो, कोरोना बाबतीत मदत मिळत नाही। अशाच पद्धतीनं ऊस वाहतूकदाराचे जे कारखानदार आहेत त्या कारखानदाराला कुणी जर आपल्या ताब्यात ठेवलेलं असेल तर शरदचंद्रजी पवार साहेबांनी ठेवलेलं आहे। म्हणून आज आम्ही विठ्ठलाला सद्बुद्धी दे, महाविकास आघाडी सरकारला आमच्या व्यथा सांग म्हणून विठ्ठलाच्या मंदिरात दर्शन घेऊन आम्ही तहसील कचेरीकडे जाणार आहे। आणि जर ह्याच्यातून नाही निघला तर पंढरपूरचा हा मोर्चा शरद पवार जे जाणता राजा म्हणून ओळखले जातात आणि कारखानदाराचे बॉस म्हणून त्या गोविंदबागेच्या दिशेने आम्ही गेल्याशिवाय राहणार नाही। या आंदोलनात सांगली, सातारा, पुणे व सोलापूर जिल्ह्यासह अनेक भागातील ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रक वाहतूकदार शेतकरी सहभागी झाले होते।